नाथपिंडक हे श्रावस्तीचे खूप मोठे श्रेष्ठी होते आणि श्रावस्तीमध्ये त्यांचा खूप मोठा व्यापार होता। श्रावस्ती ही अशी नगरी होती की श्रावस्ती ही व्यापाराची बाजार, अनेक प्रांताचे लोक येऊन व्यापार करत होते। तर अशा या नगरीमध्ये तेव्हा आपले अनाथपिंडक हे खूप मोठे व्यापारी असतात। आता त्यांच्या सोयीसाठी काय काय मी करू, तर त्यांनी तथागताच्या येण्याच्या प्रत्येक भागामध्ये किती किती मैलावर ते चालतील आणि थांबतील अशा अशा ठिकाणी त्यांनी विहार बांधले, त्यांनी उद्यानं बांधले, त्यांनी विहिरी खोदल्या श्रामणेरांसाठी, तथागतांच्या स्वागतासाठी। अशा अनेक ठिकाणी त्यांनी जंगलाच्या ठिकाणी त्यांनी विहिरी खोदल्या, विहार बांधले आणि उद्यानं बांधले। आणि त्यांना वाटलं की श्रावस्तीमध्ये मला तथागतांच्या राहण्यासाठी मी काय बांधायला पाहिजे, तर अशा ठिकाणी मी तथागतांच्या राहण्याची सोय करायला पाहिजे की तथागतांना ते फार आवडलं पाहिजे आणि लोकांना त्याचा लाभ भेटला पाहिजे। म्हणून त्यांनी तिथे श्रावस्तीमध्ये जागा शोधली। तेव्हा त्यांना जेत नावाच्या राजाची जागा अत्यंत पसंत आली आणि त्यांना जेतला त्यांनी बोलले की मला ही जागा पाहिजे। तेव्हा जेत म्हणाले मी ही विकत नाही। त्यांनी म्हटलं नाही मला घ्यायचीच आहे। त्यांनी म्हटलं खूप महाग आहे, त्याला विकायची नव्हती, म्हणून त्यांनी अत्यंत जास्त किंमत सांगितली की या जागेभर मला मोहरा पाहिजे। पण त्यांनी म्हटलं हो मी देतो। आणि जेतला वाटलं, जेत राजाला वाटलं की हा काय वेडा झाला की काय, या जागेला अंथरून एवढ्या मोहरा हा देत आहे। आणि त्यांनी बंडी भरून मोहऱ्या आणल्या आणि त्या जागेवर पसरवल्या। तेव्हा त्यांनी जेतला विचारलं की हे तू कोणाच्या स्वागतासाठी एवढं करत आहे, कशासाठी तुला ही जागा पाहिजे आहे, की तथागत सम्यक संबुद्ध आपल्या नगरीमध्ये वर्षावासाकरिता येत आहे आणि त्याच्यासाठी मी ही जागा विकत घेत आहे। तेव्हा त्याच्याही मनात जागृत झाली आणि काही उर्वरित जागा त्यांनी सुद्धा दान दिली। अशा पद्धतीने त्याने जेतवनामध्ये अत्यंत मोठं भव्य दिव्य असं विहार बांधलं आणि त्या विहारामध्ये भिक्षू संघासाठी वेगळं विश्रांतीगृह बांधलं आणि तथागतांसाठी त्यानं वेगळं एक विश्रांतीगृह बांधलं आणि तिथे तथागतांची सोय केली। आणि तथागतांनी त्या श्रावस्तीमध्ये एकूण 24 ते 25 वर्षवास केले आणि सर्वात जास्त तथागतांचे वर्षवास झाले असेल तर श्रावस्ती नगरीमध्ये झाले। आणि त्यांनी दीक्षा घेतली उपासकाची सुदत्तानी, आणि सुदत्त त्या विहारामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तथागतांच्या दर्शनासाठी जात होते। एवढं ते त्या तथागतांच्या याला महत्त्व देते। आणि सुदत्त अनाथपिंड हे त्यांचे तथागतांचे अग्रशावक म्हणून हे सुद्धा गणल्या गेले त्या 80 लोकांमध्ये। आणि तिसरी घटना आहे ती तथागत जेव्हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झालं 563 मध्ये, इसवी सन पूर्व 563 मध्ये, तेव्हा जेव्हा भिक्षू संघ बसला होता तेव्हा भिक्षू संघामध्ये सुभद्रा नावाच्या भिक्षूनी असे उद्गार काढले की बरं झालं तथागत गेले, नाही तर आपल्याला फार बंधनं टाकत होते, असं नका करू, तसं नका करू, असं नका वागू, एवढं पालन करा। तर हे वाक्य महाकश्यप भंतेजींनी ऐकलं। महास्थवीर महाकश्यपांनी हे वाक्य ऐकल्यावर त्यांना चिंता वाटायला लागली की धम्माचं काय होईल। म्हणून त्यांनी संगीती घेण्याचं ठरवलं आणि तथागत गेल्यानंतर त्याच्या 3 महिन्यानंतर त्यांनी प्रथम संगीती राजगृह येथील वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुफेमध्ये पहिली संगीती घेतली। आता संगीती म्हणजे काय, तर तथागतांनी ज्या 84,000 आपल्याला उपदेश केलेले आहे ते उपदेश सुत्त पिटकाच्या रूपामध्ये जसेच्या तसे आम्हाला माहीत व्हावे आणि ते तसेच टिकून राहावे, पुढच्या पिढीकरिता सुद्धा माहीत असावे। पिढ्यानं पिढ्या हे 84,000 उपदेश जे तथागतांनी दिलेले आहे ते सर्व पिढ्यानं पिढ्या माहीत असावे, म्हणून त्यांनी ती संगीती घेतली। आणि त्यावेळेस संगीतीमध्ये हे सगळे जे तथागत उपदेश देत होते हे सुत्त सांगत होते, हे सगळे भिक्खू लोकांना कंठस्थ होते, पाठांतर होते, पूर्ण पाठ करत होते, कारण की त्यावेळेस लिपीची पद्धती नव्हती ना, लिखाणं माहिती नव्हतं, त्याच्यामुळे हे सगळं पाठांतर होत होतं। त्याच्यामुळे हे सगळं पाठांतर झालं आणि त्यांनी प्रथम संगीती घेतली। त्यावेळेस प्रथम संगीतीचे अध्यक्ष म्हणून महाकाश्यप भंतेजी लाभले आणि त्या संगीतीला राजाश्रय हा
त्यावेळेचे अजातशत्रू मगध राजा अजातशत्रू यांनी त्याला राजाश्रय दिला. त्यांनी त्या संगीतीमध्ये मंडप, डेकोरेशन, जेवणा खावण्याची सोय, जेवढे भिक्खू आहेत त्या सर्वांची जेवणाची सोय अशी त्यांनी केली. आणि ही संगीती 7 महिने चालली. आणि त्यामध्ये 500 भिक्षू होते, अरहंत भिक्षू, 500 अरहंत भिक्षू त्या संगीतीमध्ये होते. आणि 499 भिक्षू सुरुवातीला तयार झाले आणि 1 भिक्षूची कमी होती. आणि त्यांना वाटलं की आपण आनंदाला इथे घ्यायलाच पाहिजे, कारण की आनंदाचा सहवास हा तथागतांसोबत रात्रंदिवस होता. त्याच्यामुळे आनंदाला एकूण एक गाठा अशा मुखपाठ होत्या. म्हणून आनंद अरहंत झाले नव्हते तेव्हापर्यंत. तर महाकाश्यपाने त्यांना सांगितलं की तुम्हाला अरहंत व्हावं लागेल, 3 महिन्यानंतर आपली संगीती आहे. त्यांनी फार प्रयत्न केला आणि एका रात्रीमध्ये ते अरहंत झाले आणि त्या संगीतीमध्ये येऊन बसले. असे एकूण 500 भिक्खू झाले. म्हणून त्याला पंचशतिका असं त्या संगीतीचं नाव पडलं. आणि त्या संगीतीमध्ये सुत्तपिटकाचं सांगायन हे आनंद भिक्खूनी केलं आणि विनयाचं सांगायन हे उपालीनी केलं. उपाली हा विनयामध्ये अतिप्रतिष्ठित होता आणि हे असे भिक्षू होते. उपाली न्हावी जातीचा भिक्षू होता आणि तो तथागतांचा बालपणीचा मित्रसुद्धा होता. तो ह्या राजवाड्यातील मुलांसोबत खेळायचा, बागडायचा. आणि त्यांनी जेव्हा भिक्खू झाला तेव्हा उपाली हे विनयामध्ये एवढे तेज होते का विनयाची शिक्षा त्यांनीच केली. आणि महाकाश्यपांनी त्यांना विचारलं का पहिला विनय हा कुठून सुरू झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिला विनय हा व्यभिचार, म्हणजे व्यभिचार हा करायला नाही पाहिजे, इथून हा पहिला विनय सुरुवात झाला. आणि अशा पद्धतीने विनयाचं सांगायन हे उपाली भंतेजींनी केलं. आणि अशा पद्धतीने ही संगीती 84,000 जे सुत्त आहेत ते त्यांनी मुखपाठ असे म्हटले. त्याच्यानंतर नंतर अशा एकूण 5-7 संगीता झाल्या. दुसरी संगीती ही वैशालीमध्ये झाली, भंते रेवत बोधी यांच्या अध्यक्षतेखाली. आणि तिसरी संगीती ही सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली. सम्राट अशोक या संगीतीचे सम्राट अशोक यांनी त्या संगीतीला राजाश्रय दिला होता. आणि पाटलीपुत्र येथील संघाराम विहारामध्ये हे तिसरी संगीती सम्राट अशोकाच्या काळात झाली होती. परंतु श्रावण पौर्णिमा, जी आजची पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा, सावनो आपल्या पालीमध्ये म्हणतात सावनो, ही श्रावण पौर्णिमा याचे 3 महत्त्वाचे घटना घडलेले आहे. आणि त्या म्हणजे अंगुलीमालाची दीक्षा, अनाथ पंडितांनी श्रावस्तीचं जेतवन विहार बांधून दिलं आणि प्रथम संगीती या श्रावण महिन्यापासूनच सुरुवात झाली होती. आणि जेव्हा अनाथ पिंडकांनी जेतवन विहार बांधलं तेव्हा त्यांनी एवढं विहार बांधलं असतानाही एवढा मोठेपणा दाखवला की त्या विहाराला जेतवन नाव दिलं. जेत राजाचं नाव दिलं, स्वतःचं नाव दिलं नाही. त्यांची जागा विकत घेतली, सगळं काही केलं, परंतु नावासाठी नाही, त्यांनी असे कर्म करून दाखवले. तर त्या काळामध्ये असे लोक होऊन गेले, असे अग्रश्रावक होऊन गेले. आणि ते तन मन धनाने, स्वतःजवळ काही नसलं तरी चालेल, परंतु त्यांनी दानाला एवढं महत्त्व दिलं. आज त्याच दानाला महत्त्व समजून लांजेवार परिवाराने आपल्याला 5,000चं दान दिलं. अत्यंत चांगली गोष्ट आहे. असंच दानपारमी आपली सगळ्यांनी जर वाढवत राहिली तर आम्ही आसक्तीपासून, मोहापासून दूर जाऊ आणि आमच्या मनातली आसक्ती जाईल. कारण की आपल्याला प्रत्येक गोष्टीची, कुटुंबाची आसक्ती असते, आपली आसक्ती असते, पैशाची आसक्ती असते, सगळ्या गोष्टीची. बघा, आपलं शरीरसुद्धा आपलं नाही आहे. मृत्यू सगळ्यात जवळ आहे आपल्या. आपलं शरीरही आपलं नाही आहे. मृत्यू केव्हा येईल हे कोणाला माहिती आहे का? कोणालाच माहिती नाही. कधीही येऊ शकतो. आज आम्ही इथं बोलतो, उद्या काय होईल याचा थांगपत्ता नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं सोडून जाताना आज आमचा वय जे 50च्या पुढे गेलेले आहे त्यांचं तर बोनस लाईफ आहे ना, बोनस लाईफ आहे. पावाकडून कुशीनगरकडे जाण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि तेव्हा आम्ही काय करायला पाहिजे तर आम्ही हळूहळू आसक्तीतून दूर व्हायला पाहिजे. हा माझा नवरा, हा माझा पोरगा, हा माझा भाऊ, ही माझी मैत्रीण, हे सगळं हळूहळू आपल्याला सोडून जायचं आहे. कोणीच आपलं नसते. म्हणून तुम्ही कुशल कर्म करत चला. तथागतांनी सांगितलं, मरताना सुद्धा तुमचं चित्त हे कुशल कर्माचं असलं पाहिजे. आपलं कुशल कर्म जर असलं तर ते संस्करण असं होत जाते आणि त्या संस्करणातून
आपण जे पृथ्वी आपते जे वायूचे बनलेले आहो आपल्या चित्ताचा असा हळूहळू जन्म होत जातो, कारण की ते संस्करण होत राहते ना. तर म्हणून कुशल कर्म अत्यंत महत्त्वाचं आहे. दान पारमी ही सगळ्यात मोठी पारमी आहे तथागतांनी सांगितलेली. आणि प्रत्येक पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, चांगल्या गोष्टी घटना झालेल्या आहेत आणि त्यांच्या हातून प्रत्येक कामं अत्यंत चांगले झालेले आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या ह्या ज्येष्ठ पौर्णिमेपासून तर अश्विनी पौर्णिमेपर्यंत ज्या 4 पौर्णिमा आहे त्या 4ही पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाच्या अशा घटना घडलेल्या आहे. आणि 12ही महिन्याच्या ज्या पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला भगवंताच्या हातून खूप चांगल्या गोष्टी, भगवंत आणि पौर्णिमा हा एकमेकांचा असा दुवा आहे. अशा चांगल्या घटना या दिवशी घडतात. तर ह्या पद्धतीनं पौर्णिमा ही आपल्या जीवनामध्ये, बुद्धिस्ट लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दर पौर्णिमेला तुम्ही इथे यायला पाहिजे, न चुकता पौर्णिमेला तर यायला पाहिजे. आणि दर दिवशी आज हे जे वर्षावास सुरू आहे, वर्षावासामध्ये सकाळ संध्याकाळ कोसारे ताई आहे, ढोक ताई आहे, ह्या आपलं बुद्धवंदना घेत असतात. तर आपण सहकार्य करायला पाहिजे ज्यांना वेळ आहे. बाहेर ज्या जाणाऱ्या बाया नाही आहे त्यांनी आपले 2 कामं बाजूला सारून यावेळेस नक्कीच विहारामध्ये यावं. आपण यावर्षीपासून हा जो व्याख्यानमालेचा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे, आज आपली ही 5वी व्याख्यानमाला आहे. तर या व्याख्यानमालेनंतर आपण ऑक्टोबरच्या पौर्णिमेमध्ये, अश्विन पौर्णिमेला आपण एक जेवणाचा मोठा इथे प्रोग्राम करतो. पण यावर्षी आपण काही वेगळं स्वरूप इथं करणार आहोत. अत्यंत चांगले असे आपण कार्यक्रम देऊ यावर्षी. जेवण असणार, तुमची इच्छा आहे, सगळे लोकांना माहिती असते दरवर्षी जेवण पण करू, काही हरकत नाही. परंतु आपण आणखी पण वेगळे असे कार्यक्रम करू की ज्या कार्यक्रमामुळे आमची ऊर्जा, आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आज जसं आपण काहीतरी करतो म्हणून लांजेवार सरांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि त्यामुळे आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. तर अशा पद्धतीनं आम्ही जे कार्यक्रम करू ज्या पौर्णिमेच्या शेवटी, तर आम्हाला सुद्धा अशी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56मध्ये जी दीक्षा दिली, त्या दीक्षेनंतर आज 70 वर्ष 72 वर्ष झाले, परंतु आमच्यामध्ये अजून किती बदल झाला? ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झालं का? आमच्या मातृसंघटनांना सुद्धा आम्ही आपलं जपून ठेवलं का? ज्या आमच्या मातृसंघटना आहेत, समता सैनिक दल, ह्या 3 संघटना बाबासाहेब आंबेडकर केल्या, त्याच्या प्रस्तावना लिहिल्या आणि सगळं आम्हाला ऐकतं दिलं. फक्त आता आम्हाला अंमलात आणायचं आहे. अंमलात सुद्धा आम्ही आणत नाही, कारण की आम्ही निष्क्रिय झाले आहो, आम्ही थोडं दुखावलेले सुद्धा आहो. कारण की आधीच्या लोकांनी जे आम्हाला राजकारणामध्ये सुद्धा ज्या गोष्टी केलेल्या आहे, जे इकडे तिकडे पळालेले आहे, त्याच्यामुळे आम्ही खरंच दुखावलेले आहो. परंतु पुन्हा आपण दुखावलो आणि आपण पुन्हा काही करणार नाही असं जर झालं तर आम्ही आमचं अस्तित्व, आमचा इतिहास विसरून जाऊ आणि आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देऊ? त्याच्यासाठी याच्यानंतर आम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हणून आम्ही या संघटनांना पुन्हा जिवंत करू आणि पुन्हा आम्ही सगळ्या विहारामधून सहकार्य करू. जेव्हा तुम्हाला कोणी नातेवाईक, तुमच्याकडे कोणी पाहुणे येतात, शेजारी पाजारी, तेव्हा फक्त धम्माच्या गोष्टी करा, संघटनाच्या बाबासाहेबाच्या गोष्टी करा. त्या गोष्टींमुळे तुम्हाला ऊर्जा येईल. आपण जे काही लोक झुम्माला जातात, BCची पार्टी करतात, किटी पार्टी करतात, या सर्व गोष्टींपेक्षा विहारामध्ये येऊन जर आम्ही आमचं नॉलेज वाढवलं तर आम्ही खरंच तथागतांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे पाईक असू आणि हेच आमचं सगळ्यात मोठं कुशल कर्म असेल. इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. त्याप्रमाणे भिक्खू संघांची संगती सुरुवात झाली ते आजची पौर्णिमा, जे श्रावक पौर्णिमा, त्याचे पूर्णपणे महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपले थोडेसे कर्तव्यही त्यांनी आपल्या शब्दातून सांगितलेले आहे की आपल्याला पुढे कसं चालायचं आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वलाताई गणवीर आता आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. पूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भूतलावरील समस्त महामानवांना ज्यांनी मानवतेचा संदेश या विश्वाला दिला, या जगाला दिला,
त्या सर्वांना माझे त्रिवार अभिवादन. आपल्या या विचारमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका रंजनाताई वासे, आणि ही जी व्याख्यानमाला उपक्रम सुरू करणाऱ्या आपल्या ज्योतिताई आवळे मॅडम आणि आपण सर्व उपस्थित, आपल्या सर्वांना माझा सविनय सस्नेह जय भीम. अतिशय मला असं वाटत होतं की आजची पौर्णिमा आहे, उपस्थिती राखी पौर्णिमा आहे, उपस्थिती राहते की नाही राहत, कारण प्रत्येकांना बहीण भावाचं प्रेम फाडून येतं ह्या दिवशी. तर असं वाटलं मला, परंतु असं काही झालं नाही, कारण आम्ही आहोत बुद्धिस्ट. आणि आजची पौर्णिमा पण आहे, आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी लांजेवार साहेबांनी आणि त्यांच्या परिवारांनी विहाराला जे दान दिलं तेही अतिशय उत्तम कर्म आहे. आजची पौर्णिमा सफल झाल्यासारखं वाटतं. आपले अभिनंदन सर, आणि साधुवाद आपल्याला. मला आज फार साधारण आणि जनरल असा विषय दिला की धर्मांतरानंतरचे परिवर्तन. तर परिवर्तन कोणते झाले असेल? धर्मांतर आपण 56ला घेतलं. आपण नाही केलं अजूनही धर्मांतर. आपण आधीच्याच प्रमाणे पिढ्यानपिढ्या धर्मांतरित चालत आहोत. आमच्या वडिलांनी घेतलं, आम्ही घेतलं का? नाही, कारण आपल्याकडे तशी दीक्षा घेण्याची पद्धत आहे. आम्ही दीक्षा घेतो आणि धर्मांतरित होतो. पण आपण अजूनही पिढ्या आणि पिढ्या, आमचा जन्म त्याच्यामध्ये झाला म्हणून आम्ही बौद्ध आहोत, ही संकल्पना पहिले आपली चुकलेली आहे. कारण आपल्याला सर्वात पहिले आपण आपल्या परिवाराने विहारात जाऊन एखाद्या भिक्खूकडून किंवा कोणाकडून दीक्षा घेतली पाहिजे. कारण आपल्याला दिलेला आहे तो अधिकार, दरेकाला दीक्षा द्यावी. तर आपण ती दीक्षा घ्यावी. दीक्षा घेतल्याने काय होतं की ते आपल्यावर संस्कार होतात. ते संस्कार असल्याने आपण आपल्या परिवारासोबत जर दीक्षा घेतो त्यावेळेस आपल्या परिवारावर त्याचे संस्कार होतात. आपण मोठे असो, आपल्यापेक्षा बुजुर्ग असो, आपल्यापेक्षा लहान असो, त्यांना कळतं की मी बौद्ध आहे. जेव्हा मी बौद्ध आहे तेव्हा मला काय करायचं आहे, हे संस्कार त्यांच्यावरती होतात. आपण आधी काही लोकांवरती पाहतो की त्यांच्यावरती मुंज केल्या जाते. मुलाचा 10-12 वर्षाचा झाला की त्याला मुंज केल्या जाते. मुंज केल्या जाते म्हणजे काय की तू ब्राह्मण आहे हे संस्कार केले जातात. त्याला 2 दिवस अतिशय त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. त्याला बिंबवल्या जाते की तू आता तो जाणवं घालणार आहेस, म्हणजे तू आता ब्राह्मण झाला आहेस. तुला ह्याच पद्धतीने वागायचं आहे, हेच धर्म पाळायचं आहे, ह्या पद्धतीने त्याच्यावरती संस्कारित केल्या जाते. आपण आपल्या मुलांना करतो का? नाही करत. आणि जोपर्यंत आपण त्याला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्याला संस्कारित करणार नाही, त्याला धम्म कळेल का? नाही. मग ते जर आपण करत नाही तर मग दुसरा उपाय आपल्याजवळ आणखी आहे की आपण त्याला कुठेतरी श्रामणेर शिबिरामध्ये पाठवावं, किंवा काही दिवसासाठी श्रामणेर केलं की त्याला त्याच्यावरती बौद्ध प्रक्रिया होत राहील. कारण आज आपण जे वातावरण पाहतो, धर्मांतर केल्यानंतर आपल्याकडे वातावरण असं होतं की सर्वांनी, बाबासाहेबांनी दीक्षा दिली, तिथले सर्वजण घरी आले. माझ्या घरामध्ये जे काही देवधर्म आहेत, माझ्याकडे जे काही आहेत ते सर्व त्यांनी टाकून दिले. कोणीही त्याच्याकडे लक्ष घातलं नाही किंवा काही केलं नाही. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली दिसते आपल्याला नव्याने की जे आमच्या आईवडिलांनी जे टाकून दिले होते ते आम्ही आमच्या घरात आणले की काय? अनेकांच्या घरात दिसतात आपल्याला. आज महाशिवरात्री आहे, उपासत आहे, किंवा नारळी पौर्णिमा आहे, आम्ही सण साजरा करतो आहोत, किंवा आणखी काहीतरी साजरा करतो, किंवा आणखी आपल्याच याच्यामधले असे लोक काही आहेत की ते शोधून काढतात हा धम्म आमचाच आहे, नारळी पौर्णिमासुद्धा आमचा बुद्ध धम्माचाच आहे. पण बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला धर्मांतरित केलं त्यावेळेस आम्हाला सर्वप्रथम 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यामधल्या पहिल्या 10 ज्या प्रतिज्ञा आहेत त्या 10 प्रतिज्ञा आमच्यावर संस्कार करतात. आमच्यावर संस्कार असे करतात की तुम्ही आता हिंदू नाही आहेत, तुम्ही आता कुठल्याही देवी देवतांना मानणार नाही, तुम्ही कुठल्याही काल्पनिक गोष्टी करणार नाही, तुम्ही चमत्कारला विश्वास करणार नाही, किंवा तुम्ही कुठल्याही
जे पूर्वधर्मीय तुमच्यावरती संस्कार होते त्याला तुम्ही काही करणार नाहीत, ते तुम्ही सर्व त्यागणार आहेत. पहिले आपल्याला शुद्ध करतात, आम्ही हे त्यागून दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला देतात पंचशील. मग बाबासाहेबांना आपल्याला हे करताना ही गरज का पडली की पंचशील आपल्यासाठी श्रेष्ठतेचं स्थान आहे, मोठं स्थान आहे. पण तरीही 22 प्रतिज्ञांमध्ये बाबासाहेब आपल्याला नंतर का देतात शील? कारण त्यांना आपल्या मनावरती, आपल्या याच्यावरती जे गढूळतेचं पडलेलं होतं आवरण, ते त्यांनी पहिले उतरवण्याचं काम केलं, आणि म्हणून मग ते नंतर शील देतात. आपण परिवर्तनाचा विचार करतो तर सामाजिक परिवर्तन आहे, धार्मिक परिवर्तन आहे, सांस्कृतिक परिवर्तन आहे, राजकीय परिवर्तन आहे, कला क्षेत्रातलं परिवर्तन आहे, शैक्षणिक परिवर्तन आहे. जर आम्ही धार्मिक परिवर्तनाचा विचार केला, आम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध झालो, हाच विषय आपला सुरू होता की बौद्ध जरी झालो असलो तरी आमच्या मनावरची जळमटं अजूनही निघाली नाहीत. आणि म्हणून आम्ही काय करतो, कुठेतरी कोणीतरी सांगतं आणि आम्ही त्यांच्याकडे जातो, त्याच्यावर विश्वास करतो. त्याला कधीकधी आमच्याकडे अशा वाईट प्रसंग येतात, मग त्याच्यातून ते काय करतात की मला कोणीतरी पाणी देईल का, की माझ्या घरचा आजार बरा होईल, मग त्या पाण्याचे विचार करतात. काही आपल्या याच्यामध्ये असे सुरू झालेलं आहे की पाणी पिऊन घे, थोडंसं बोलायला बरं वाटेल. ही प्रक्रिया म्हणजेच अधम्म आहे. धम्माचा जर विचार करतो तर हे अधम्म आहे. जिथे चमत्कारावर आपण विश्वास करतो, जिथे ईश्वरावर विश्वास करतो, जिथे नीतिमत्तेला आम्ही त्यागतो, हे अधम्म आहे. मग धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे प्रज्ञा जागृत करणं, शीलाचं आचरण करणं, हा धम्म आहे. मग धम्म आहे तर मग शीलाचं आचरण करायचं. मग शीलाचं आचरण करायचं म्हणजे कोणते शील? आपले 5 शील आहेत, पंचशील. म्हणजे ही जी 5 शील हे पंचशील जे आहे ते हे धम्म खोलण्याची चाबी म्हणावी लागेल, की धम्माकडे जाण्याचा हा मार्ग म्हणावा लागेल. की ही जर तुम्ही पंचशीलाची चाबी जर उघडली तर आम्हाला हा समोरचा मार्ग मोकळा होतो. तुम्ही आज 5 शील आहेत, 5 शीलापैकी एक जरी शील आपण धारण केलं तर आपला कायापालट होतो. आणि एक शील जरी आम्ही तोडलो तर तो अधम्म होतो. आम्हाला काय सांगितलं? प्राणी मात्रांवर दया करावी, प्राणी मात्रावर दया करावी, करुणा करावी. म्हणजे कसं की ह्या प्राणी मात्रावरची जी काही सजीव सृष्टी आहे, सजीव सृष्टी, मग प्राणी मात्र असेल, मनुष्य असेल, झाडं असेल, प्राणी, जे कोणी असेल सजीव सृष्टी, त्याच्यावरती प्रेम करावं, त्याच्यावरती करुणा करावी. मग करुणा करावी म्हणजे काय? तर ती कायिक असावी, वाचिक असावी, मानसिक, म्हणजे सगळ्या काया वाचा आणि मानसिकरित्या सर्व याच्यानी त्याच्यामधून आपली करुणा दिसायला हवी. मग आपल्याला असं वाटतं की मी तर बोलते चांगलीच, अतिशय गोड बोलते, पण तुमच्या मनात काय? गोड बोलताना तुमच्या मनात काय येतं, की तुम्ही कुठल्या भावनेतून बोलता आहेत? मग ही वाचिकही अधम्म होतो. तर याच्याकडे आपल्याला काटेकोरपणे लक्ष घालता यावं. मुसावादा वेरमणी अतिशय सोपी वाटते आपल्याला अतिशय वाटते की आपण ती तंतोतंत पाळतो, पण ती कुठेही आपण पाळत नाही. आणि एक मुसावादा वेरमणी हा जर शिलाचा आपण काटेकोरपणे पालन केलं तर मनुष्य हा कुठे पोहोचू शकतो. पण इथेही आपल्याला सांगितलेलं आहे धम्मामध्ये की सम्यक मार्ग. सम्यक मार्ग का सांगितला? सम्यक मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. का मध्यम मार्ग? कारण त्याचा अति होऊ नये किंवा कुठे कमी होऊ नये. जर आपल्याला मुसावादा आहे, आपण म्हटलं की खोटं बोलणार नाही, परंतु एखाद्याच्या चांगल्या कर्मासाठी जर आपण बोलतो आहोत खोटं, एखादं खोटं जर असेल तर ते
क्षम्य असेल, परंतु विनाकारण जर आपण खोटं बोलत असू तर ते अक्षम्य आहे. म्हणून हा सम्यक मार्ग आहे. कुठेही अति नाही किंवा कुठे कमी नाही, तो मध्यम मार्गाने आपल्याला पाळता यायला पाहिजे. आज समाधी आहे, समाधीस्त आपल्याजवळ एक शील आहे, समाधी पण आहे. पण समाधी जर आहे तर ती अति पण होऊ नये किंवा ती कमी पण नये. समाधी अशी हवी की ज्यातून प्रज्ञा जागृत व्हावी, तिथून प्रज्ञा जागृत व्हावी. प्रज्ञेचा तो मार्ग आहे, तर तिथून तो प्रज्ञा जागृत होणं आवश्यक आहे. जर तुम्ही अति केली तर तिथे तुम्हाला धोका आहे. आणि धम्म अधम्म याच्या पलीकडे जाऊन काय आहे आपल्याकडे? सद्धम्म. सद्धम्म म्हणजे सद्धम्म काय की जिथे प्रज्ञा आहे, जिथे शील आहे, जिथे करुणा आहे आणि त्याच्याही पलीकडे मैत्री आहे, तर तो आहे सद्धम्म. म्हणजे सद्धम्य म्हणजे की आमच्या मनावरती जे कडमट पडलेले आहेत, जे मनाची मलिनता आहे ती कशी नष्ट करता येईल याच्यावरती प्रक्रिया होणं आवश्यक आहे. जोपर्यंत प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे चारही एकत्र येत नाही तोपर्यंत सद्धम्य साधल्या जात नाही. तर हे जे धार्मिक संस्कार आपल्यावरती आलेले आहेत, हे धार्मिक संस्कार आपल्याला करायचे आहेत. पण मैत्री हा एक अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि हेच तत्व मैत्रीचं म्हणजेच बंधुता आपल्या संविधानाचा आधारसुद्धा आहे. जिथे कुठेही काही काम करत नाही तिथे बंधुता काम करते, तिथे मैत्री काम करते. तुमचे कितीही मतं खराब झाले असेल तर तिथे तुमची मैत्री कामात येते. संविधानही तिथे तेच सांगते, संविधानाची नैतिकताही आपल्याला तेच सांगते की जेव्हा केव्हा हे कुठलेही समता, स्वातंत्र्य, बंधु किंवा न्याय हे काम करत नाही तिथे मात्र बंधुता कामात येईल. की एकमेकांविषयी जेव्हा आम्हाला ब्रदरहूड असेल, आम्हाला एकमेकांविषयी मित्रता असेल, मैत्री भावना असेल तर आम्ही त्याच्यासाठी कुठला तरी चांगला विचार करू शकू. असा हा विचार आपला. आणि धार्मिक विचार हा फक्त धार्मिक नाही तर हा विचार हा सामाजिकतेकडे घेऊन जातो, हा राजकीयकडे पण घेऊन जातो. हा धम्म म्हणजे काय की धम्माने आम्हाला राजकीय स्थिरता सुद्धा दिलेली आहे. राजकीय स्थिरता म्हणजे काय? हा बुद्धाचा धम्म म्हणजे फक्त धार्मिकच याचं स्थान नाही आहे, त्यांनी आम्हाला लोकशाही सुद्धा दिलेली आहे. धम्मातून आम्हाला लोकशाही सुद्धा दिलेली आहे जी आपल्या राज्यात आहे. म्हणजे लोकशाहीचं राज्य किंवा धम्मराज्य बनवणे सुद्धा सद्धम्य आहे असं म्हणतात. की जगाला हा धम्म कळू द्या की हा मानवतेचा विचार, की जो मानवासाठी तयार झालेला हा मानवतेच्या कल्याणाचा विचार आहे, हा राज्यात पसरला म्हणजे धम्मराज्य तयार करणे हे सुद्धा सद्धम्माचं कार्य आहे. आणि ही सर्व जबाबदारी कोणावर आहे? आता आपल्यावर आहे, कारण आपण धर्मांतरित आहोत. मी हे नाही म्हणणार की आम्ही किती किंवा धर्मांतरानंतर आपण चुकलेलं आहो हे नाही म्हणायचं, कारण मी निगेटिव्ह नाही बोलणार, पण आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. पण आहेत आपण धर्मांतरानंतर आपल्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या आहेत की ज्या आपण पूर्ण नाही केलेल्या आहेत. की खरे बुद्ध आपण कसे होऊ याचा प्रयत्न अजूनही आपण केलेला नाही आहे. पण त्याच्यावरती न बोलता पण आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो असं मला वाटतं. की म्हणून आपल्याला जो धम्म दिलेला आहे की तो मी माझा आचरणात आणणार. मी माझ्या आचरणातून जर आणला तर कदाचित मला माझा इफेक्ट हा दुसऱ्यांवरती होऊ शकतो. की धम्म पठण किंवा पुस्तकांचं पठण म्हणजेच धम्म आहे का? नाही. किंवा त्याला पावित्र्याचं स्थानी ठेवून द्यायचं आणि आपण घरात राहून वावरत करायचा, हा धम्म होईल का? नाही. मग हा पुस्तकांचं जर आम्ही पठण करत असू तर याच्यामध्ये लिहिलेलं काय आहे हे आमच्यापर्यंत जोपर्यंत आमच्या आचरणात येणार नाही तोपर्यंत आम्ही धम्म पालन करतो असं होणार नाही. अनेकांच्या घरी पुस्तकं आहेत, बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तकं तर सर्वांच्या घरी सापडतील. प्रत्येकाने वाचलेलं आहे का? इथे पठण होतं? अच्छा, कोण कोण उपस्थित राहतं? रोज कोण कोण राहतात?
बुद्ध आणि धम्म वाचन करायला कोण कोण उपस्थित राहतात प्रामाणिकपणे? हात कमी आहेत. बाकीचे का नाही आहेत? पाठांतर आहे का बुद्ध आणि धम्म? पाठांतर आहे का? नाही. आवश्यकता नाही वाटत का? वेळ नाही आहे का? मग का नाही वाचत? कारण इतक्या सोप्या भाषेत आपल्याजवळ हे बुद्ध आणि त्याचा धम्म आहे. कारण एकाने वाचल्याने ते इतक्या लवकर समजत नाही. म्हणून जेव्हा आपण सामूहिकरित्या वाचतो ना, त्यावेळेस त्याचा महत्त्व कळतं आणि त्या एकेका वाक्याचा अर्थ लागतो. म्हणून ते वाचणं खूप आवश्यक आहे की याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला जीवनाची ही गुरुकिल्ली आहे. मग ही जीवनाची म्हणजे काय की फक्त आपल्याला घरगुती नाही, आपल्या वैयक्तिक नाही, तर ही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्वांची ही गुरुकिल्ली आहे. मग ही वाचायला हवी. आपणच वाचणार नाही तर आपल्या घरातले लोक वाचतील का? नाही. मुलं वाचतील का? तुमचे नातू वाचतील का? नाही. मग त्यांच्यापर्यंत धम्म कसं पाठवणार? पाठवावं लागेल ना. मग हे आता आपली जबाबदारी आहे. तुमचा उपक्रम इथे अतिशय उत्तम आहे, पण त्या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद द्या, सामूहिकरित्या करा. आपण धर्मांतरानंतर आपण आपली नवीन संस्कृती उभी केली. आपली संस्कृतीच नव्हती. आपली संस्कृती कोणती होती? हीन संस्कृती होती, ती गलिच्छ होती. आपल्याला एक काय म्हणू आपण, वाताहत झालेले लोक होतो. ती आपली संस्कृती नसेल. पण आपण धर्मांतरानंतर आपल्याला आपली संस्कृती मिळाली. आपल्याला जे जे काही बौद्धांचं होतं ते आपलं झालं. आपल्याला आधी कोणतंच नव्हतं. जे बौद्धांचं जे स्थळं होते, मग ते महाविहार असेल, बौद्ध लेण्या असेल किंवा जे बौद्ध स्थळं आहेत ते आपली झाली. आपण त्यांना स्वीकारलं. आपण त्याच्यानंतर आपली संस्कृती निर्माण केली आणि ही संस्कृती निर्माण केल्यानंतर आपल्या महाविहाराला ग्रहण लागलं जातं आणि ते ग्रहणसुद्धा काढण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे ना. की आपली जिथे जिथे जे काही आपण मिळवतो, कष्टाने मिळवलेलं आहे, सगळं सोपं नाही होतं. बाबासाहेबांनी कष्ट केलं आणि तेव्हा कुठे हे इथे पुनर्जीवित केलं आणि तो आपल्याला धम्म मिळाला. आणि आज म्हणून आपण ह्या स्थितीत आहोत. आपण सामाजिक बदल जर आपण म्हणत असो तर आज सामाजिक बदल भरपूर झाला. आपण सगळ्यांशी एकमेकांसोबत मिळून राहतो. मग तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, कोणत्या याचा आहे, आपण त्याच्याकडे बघत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण खेळीमेळीने आपण तिथे राहत असतो. पण सामाजिक याच्यामध्ये आपला आणखी एक याचा सकारात्मक विचार मला सांगावासा वाटतो की इतर धर्मीय जे आपल्यावरती तर आपण संस्कृत आज म्हणून आपण चांगले कपडे घालून सगळे मस्त बसलेले आहेत. सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. बिलकुल सगळ्यांच्या गाडी, बंगला, माडी सगळ्याच आहेत. सगळ्या सुविधा सर्वांकडे आहेत. परंतु याचा परिणाम आपल्यावरच नाही तर याचा परिणाम इतर समाज जो आपल्याकडे बघतो त्यांच्यावरती पण झालेला आहे. ते नेहमी आपला विचार करतात की ह्या लोकांनी धर्मांतर केलं, शिक्षण घेतलं आणि आज यांचा कायापालट झाला आणि आम्ही मात्र काय करत राहिलो? देवपूजा करत राहिलो. आणि हे परिवर्तन, मतपरिवर्तन त्यांच्यापर्यंत पण झालेलं आहे आणि तिथून त्यांना यांचं जर परिवर्तन होऊ शकतो तर मग त्यांनी सुद्धा शिक्षण घेणं सुरू केलं आणि शिक्षण घेणं सुरू केलं आणि आपल्या शिक्षणावरती आणली. आज किती जबरदस्त शिक्षण पद्धती बनलेली आहे की अशी शिक्षण पद्धती आहे की जिथे पुन्हा ती मनुस्मृती जिवंत करणारी शिक्षण पद्धती आहे की जिथे तुम्ही चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करणारी आजची ही शिक्षण नीती तयार झालेली आहे. जर एखादा कुंभार असेल तर तो कुंभाराचं काम कसा करेल, एखादा शिंपी असेल तर तो शिंप्याचं काम कसं निर्माण करेल आणि इथून हा जो शिक्षण घेऊन पुढे आलेला जो व्यक्ती आहे त्याला शिक्षणापासून वंचित कसं करता येईल. कारण एंट्री अँड एक्झिट दोन्ही इथे व्यवस्था केलेली आहे. जशी तुम्ही कुठेतरी एंट्री करता तुम्हाला कधीही त्या शिक्षणातून एक्झिट करता येते.
ही शिक्षण नीती निर्माण केली आणि ह्या शिक्षण नीतीला विरोध मात्र आम्ही कधीही केला नाही आणि आज ती आमच्या डोक्यावरती हावी झाली कारण ती लागू झाली. आणि दुसरं आणखी एक आपल्या डोक्यावर आलेलं आहे, जनसुरक्षा कायदा आत्ताच आहे, ते बिल पास झालं. मी जरी धार्मिक विचार असेल तरी मी सामाजिकरित्या आणि याच्यावरती मी त्या दोघांना मी एकत्र करून बोलणार आहे. असं म्हणू नका की इथे धर्मांतर म्हणजे धम्माचं प्रवचन आहे की दुसरं काही आहे. तर ही जनसुरक्षा कायदा जो आलेला आहे तो असा आलेला आहे, कारण काय सांगितलं झालं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी की इथे जो माओवाद फिरले आहे, काही नक्षलाईट आहेत, ग्रामीणमध्येच नाही तर शहरात सुद्धा काही नक्षलाईट आहेत, त्यांना आम्हाला दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याच्यातून आम्हाला मुक्त होण्यासाठी आम्ही हा कायदा करणार आहोत. मग हा जो कायदा पारित केला तर मग कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीची व्याख्या असणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये कुठल्याही म्हणजे नक्षलवादी म्हणजे किंवा कोणता ही व्याख्या पाहिजे ना की नागरिक नक्षलवादी म्हणजे कोण, हे तिथे स्पष्ट असायला पाहिजे होतं, परंतु तिथे ते स्पष्ट केल्या गेलेलं नाही. तिथे त्यांनी शब्द एक वापरलेला आहे, कडव्या विचारांचे. हा एक टिपिकल शब्द तिथे वापरला गेला, कडव्या विचारांचे व्यक्ती किंवा संघटना. मग प्रश्न असा पडतो, कडव्या विचारांचे म्हणजे नेमके कोण, किंवा संविधानाला न मानणारे म्हणजे किंवा देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोही यांच्यावरती कारवाई केली की जो राष्ट्रद्रोहाचा काम करेल त्याच्यावरती कारवाई. मग हे कडव्या विचाराचे कोण, म्हणजे कडव्या विचाराचे म्हणजे आम्ही डावे लोकच आहो का, हे जे स्वतःला उजवे म्हणणारे लोक आहेत आम्ही डावेवाले आहोत, तर मग हे जे उजव्या विचाराचे ते कडव्या विचाराचे नाही असू शकत का. मग हे जे आमच्यावरती आलेलं आहे म्हणजे याचा पर्याय आणि काय होतो की आज आपलं व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं आहे, आपण जे शासनाचा विरोध करतो आहोत किंवा आपण प्रखरपणे बोलतो आहोत, ह्या जो कोणी आम्हाला प्रखरपणे आम्ही बोलू तुम्ही देशद्रोही आहेत. आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करू ही संघटना देशद्रोही आहे, त्या संघटनेचे आम्ही सभासद असू ते सभासद देशद्रोही आहेत किंवा ते नक्षलाईट आहेत किंवा जे त्यांना मदत करत असेल ते सुद्धा नक्षलाईट आहेत. मग आपण धरणे आंदोलन करू शकू का, रस्त्यावरचं आंदोलन करू शकू का, आपण आपल्या मागणं करू का, नाही करू शकणार. आणि हे बिल पास करणारे विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षाचे सर्वच्या सर्व आमदार तिथे उपस्थित होते आणि सर्व बहुमताने ते बिल पास केलं. आपली जबाबदारी ही आहे की जो कोणत्या पक्षाला आम्ही मानतो आहोत, मग तो काँग्रेस असेल, BJP असेल किंवा शिवसेना असेल, ज्या कोणत्या पक्षाला आम्ही मानतो आहोत त्या आमदाराला प्रश्न विचारा की तू का सही केली, तू का समर्थन केलं. ही जबाबदारी आपली नाही आहे का. कारण ह्या धर्मांतराने आपल्याला या संविधानाने दिलेला हा आपल्याला अधिकार, ही प्रज्ञा जागृत झालेली आहे आपल्यामध्ये, ही समजून घेण्याची ही प्रज्ञा जागृत झाली आहे. मग ही जर प्रज्ञा जागृत झालेली आहे तर आपल्याला प्रश्न विचारायचाही अधिकार आहे. कारण आपण तर नेहमी कडव्या विचारांचे लोक राहिलेलो आहोत, आपण नेहमी विरोध करणारे आहोत, कारण आपण नेहमी आपल्या मागण्या मागणारे लोक आहोत. उद्या जर मी जर हा विचार मांडत आहे, माझ्यावरती जर कोणी ही कडव्या विचाराची म्हणून असेल तर हा अजामीन त्यांनी कायदा केलेला आहे, तुम्हाला जमानत नाही आहे, 5 वर्षाची सजा, 5 लाख भरा फाईन, आणि ते तुम्हाला कुठलाही अरेस्ट वॉरंट न दाखवता तुम्हाला अरेस्ट करू शकतात. केवढा मोठा कायदा आहे हा, आपल्याला माहीत झाला. ही भयानक परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला आपली नीती काय आहे, धम्म म्हणजे नीती आहे, बरोबर आहे. मग ही आपली नीती काय आहे, त्या नीतीला धरून मला काय करायचं आहे, ही पण आता ही
समाजाला किंवा देशाला वाचवणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे, ही नैतिकता आहे, ही नीती आहे, ही धम्म असेल, हा सद्धम्म असेल, हा सद्धम्म आहे की मानव कल्याणासाठी जर नसेल कुठलाही मार्ग, कुठलाही विचार जर मानव कल्याणासाठी नसेल, मानवाच्या अहितासाठी असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागणार आहे. तर त्याच्यानंतर आपण पाहूया की राजकीय काय झालं. राजकीय परिवर्तन पण झालेलं आहे. राजकीय परिवर्तन आपल्याला त्यावेळेस बाबासाहेबांनी अतिशय सुंदर धर्मांतराच्या पूर्वी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष असो किंवा बहिष्कृत हितकारणीच्या माध्यमातून असो किंवा यांच्यामध्ये त्यांनी आपलं राजकीय बल प्राप्त केलं होतं, परंतु काळाने त्यांच्यावरती घात केला आणि 56मध्ये बाबासाहेब निघून गेले. आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांना फक्त किती वर्ष मिळाले? 47 ते 56. आणि संविधान लागू झाल्यानंतर फक्त 6 वर्ष मिळाले. त्यांनी मोठ्या कष्टाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांनी स्थापन केली. चालली पहिल्या वेळेस खूप चांगलं जबरदस्त निकाल मिळाला. कट्टर विरोधी पक्ष म्हणून तयार झाला होता की विरोधी पक्ष देशामध्ये किंवा संसदेत कसा असावा याचं चित्र रिपब्लिकन पक्षाने तयार केलं होतं. परंतु त्यालाही आपल्याला ग्रहण लागलं. नंतर काही इकडे गेले, काही तिकडे गेले, काहींचे मन खराब झाले आणि त्याच्यातून मग हा आमचा समाजसुद्धा विखुरला गेला आणि आपलं अस्तित्व जे विरोधी पक्ष कसा असावा याचं एक चित्र निर्माण केलं होतं. म्हणजे बाबासाहेब तर चक्क म्हणतात की विरोधी पक्ष हा समोरच्याला घाम दाखवणारा, घाम गाडणारा असावा, त्याला घाम फुटलाच पाहिजे सत्ता पक्षाला, असा पक्ष त्यावेळेस विरोधी पक्ष तयार झाला होता. परंतु नंतर मात्र आपलं चित्रपार बदललं आणि तेही नाही राहिलं. पण तरी का असेना आजही आपण धर्मांतरानंतरचं परिवर्तनच आपण चर्चा करत आहोत ना. पुन्हा आपण राजकीय बळ आपलं प्राप्त करूया, ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. म्हणजे जबाबदाऱ्या किती आहेत आपल्या बघा. म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे, धार्मिक जबाबदारी आहे, सांस्कृतिक जबाबदारी आहे, शैक्षणिक जबाबदारी आहे, राजकीय जबाबदारी आहे, वैचारिक जबाबदारी आहे, साहित्यिक जबाबदारी आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. साहित्यसुद्धा आपलं बदललं पाहिजे, आपली भाषासुद्धा बदलली पाहिजे. अनेक लोक काय म्हणतात, आता एक शब्द सांगते, म्हाताऱ्या माणसांना आपण जनरली काय म्हणतो? बुडा म्हणतात. ही भाषाच आपल्याला बदलली पाहिजे. कारण हा बुडा हा जो शब्द आहे हा बुद्धाचा अपभ्रंश आहे. कन्या शब्द हा बदलला पाहिजे. कन्याचा शब्द अर्थ सांगतानाही मला लाज वाटते. की इतका असा अर्थ काही शब्द आहेत की आम्हाला आमच्या वैचारिकतेतून ते शब्द आम्ही अतिशय शुद्ध भाषा बोलताना आम्ही तिला मुलीला कन्या बोलतो. नकामाळ बोलू, ती शिवी आहे तिला, ती शिवी आहे तिला. म्हणजे असे कितीतरी शब्द आहेत. आज किती भंतेजी आपल्या इथे जातात, पंढरपूरला जातात, वारी घेऊन जातात. काही भंतेजी जातात, हे भिक्खू जातात आणि तिथे काय म्हणतात, तिथले लोक काय बोलतात, ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. ही म्हण कुठून आली? ही म्हण कुठून आली? ही तिथून आली. पूर्वी ते आपलंच होतं. विठ्ठलाचं मंदिर हे आपलंच होतं, पांडुरंगाचं मंदिर हे आपलंच होतं. पण धर्मांतरानंतर आपण हे सगळं सोडून दिलेलं होतं. आमच्या मनाची मलिनता दूर केली होती आम्ही.
बाबासाहेबांनी ते संस्कार आमच्यावरती केले. ते संस्कार आम्ही झुगाडून काय करतोय, परत तिथे जातो आहेत आणि परत आम्ही ऐकतोय की ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं काय काम. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट पण आपल्याजवळ नाही आहे. म्हणजे कधी कधी हे सांगताना विचार करताना ना दुःख होतं की आपण कुठल्या ठिकाणी कोणताही एक सण येऊ द्या, इतक्या पोस्ट आपल्याजवळ व्हॉट्सअप आहे, अशा पडतात. हा सण बुद्धाचाच सण आहे, हा सण याचाच आहे, हा सण याचाच आहे. अरे आम्ही आमची जडमट काढून फेकली ना. हे काढून फेकलं आम्ही केव्हा, 56ला 14 ऑक्टोबर 56ला आम्ही हे सगळं काढून फेकलं. आम्ही कशासाठी तिथे जायचं आहे, ते नको आम्हाला. आमचा पुनर्जन्म झालेला आहे, आमचा पुनर्जन्म झालेला आहे आणि आम्हाला जो 22 प्रतिज्ञा रूपी आम्हाला हा धम्म मिळाला, तो धम्म आम्हाला पालन करायचा आहे आणि नव्याने याची नवी निर्मिती आम्हाला करायची आहे. धम्माची निर्मिती करायची आहे, धम्म राज्य बनवायचं, आदर्श समाज बनवायचा आहे, आदर्श राज्य बनवायचं आहे. हे काही जबाबदारी आपल्यावर बाबासाहेब सोडून गेलेले आहेत. ही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही आणि आम्ही इतिहासाला चाचपडत बसतो आहोत. ही वेळ ती नाही आहे. आम्हाला हे राज्य धम्मराज्य बनवायचं आहे. धम्मराज्य म्हणजे काय की जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, जिथे बंधुता असेल, जिथे न्याय असेल, हे राज्य आम्हाला बनवायचं आहे. की हा बुद्धाचा विचार फक्त एका व्यक्तीचा नाही आहे, तर हा विचार आहे समस्त मानवाचा आहे, हा समस्त जगाचा विचार आहे, हा जगाच्या कल्याणाचा विचार आहे. हा जगाच्या कल्याणाचा विचार आहे. हा पेरू द्या आणि या धम्मराज्य तयार हो द्या. आईन्स्टाईन काय म्हणतात, एक सायंटिस्ट आहेत आईन्स्टाईन, ते काय म्हणतात की सर्व धर्म नष्ट होऊ शकतात, ते नष्टही होतील, पण एकच असा बौद्ध धर्म आहे जो महान धर्म आहे, जो माणुसकीचा धर्म आहे, तो एकच धर्म ह्या जगामध्ये टिकू शकेल. काय सांगतात ते? कारण हा मानवाच्या कल्याणाचा विचार आहे, हा मानवतेचा विचार आहे, म्हणून त्या व्यक्तीला ते बोलावंसं वाटतं. कारण बौद्ध धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे. तुम्ही नामरूप सिद्धांत जर पाहिला असेल तर इतका सुंदर बुद्धांनी सांगितलेलं आहे की ते संपूर्ण विज्ञान आहे. नामरूप सिद्धांत कोणाला माहिती आहे का? संपूर्ण म्हणजे विज्ञान आहे त्याच्यामध्ये, की ते बुद्ध त्या काळामध्ये सांगतात 2500 वर्षाच्या पूर्वी की भौतिक घटक आहेत, काही मानसिक घटक आहेत. भौतिक घटक माणूस कशाने बनलेला आहे? पृथ्वी, वायू, तेज आणि पाणी, हे भौतिक घटक आहेत. याच्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग मानसिक घटक कोणते? वेदना किंवा संस्कार, संज्ञा. वेदना म्हणजे कोणत्या? की जे स्पर्श, जे पंचेंद्रिय आहेत, जे पंचेंद्रिय आपले 5 इंद्रिय आहेत, कान, नाक, त्वचा, हे आपले 5 इंद्रिय आहेत. आणि संज्ञा म्हणजे कोणते? की जे सजीव सृष्टी, यांच्यामध्ये कुठली आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक करंट. मग इकडची इलेक्ट्रिक करंट, इकडचे मॅग्नेटिक करंट इकडे एकत्र येते आणि इथे इंड्यूस्ड फील्ड तयार होते दोघांची. आणि इंड्यूस्ड फील्ड झाली की तिथे चेतना निर्माण होते आणि ते चेतनाच म्हणजे चित्त किंवा मन, आणि त्यालाच हिंदूंनी काय म्हटलं? आत्मा, जो कधी कुठेही दिसत नाही. आणि म्हणून बुद्धाला त्या काळामध्ये अनात्मवादाचा सिद्धांत सांगावा लागला, कारण आत्मा कुठेही नाही, कारण कुणी पाहिली नाही आहे. ते विचारतात, त्यांना आत्मावरती विचारले प्रश्न तेव्हा म्हणतात की त्याची आकृती तुम्ही सांगा, त्याचे आकार तुम्ही सांगा, त्याची प्रतिकृती कशी असेल ती तुम्ही सांगा. आणि हे जे चित्त आहे त्या चित्तामध्ये मग विज्ञान निर्माण होतं आणि तिथून जीवाची निर्मिती होते. हा सांगणारा एकच वैज्ञानिक आपल्याला होता जो 2500 वर्षापूर्वी तथागत होऊन गेले. हा विचार आता यापूर्वी कधी कोणी मांडलेला नव्हता. इतका वैज्ञानिक विचार आहे. पण आम्ही हा इतका शुद्ध रूपात दिलेला विचार आम्ही कुठे नेतो?
मग आम्ही काय करतो, मला मुलगा पाहिजे म्हणून मी देवाला नवस टाकते, किंवा मी कोणी काहीतरी पावडर बिवडर काय देते ना, तो सुद्धा आम्ही खातो की त्याच्याने मला मुलगा होईल. आजच्या काळात सुद्धा ही परिस्थिती आहे. तुम्ही सुशिक्षितांमध्ये, गावाखेड्याची गोष्ट नाही करत मी, सुशिक्षितांमध्ये हे माझ्याही संपर्कात आलेले लोक आहेत की त्यांना इतके हतबल होऊन जातात, इकडे तिकडे वळतात. तर असे प्रकार करत आहेत. आणि मग हे जे विज्ञान होतं त्याच्यामध्ये मग भावनिक, क्रियाशीलता किंवा किंवा काम करण्याची, ज्ञानाची, हे 3 प्रक्रिया तिथे सुरू होऊन जातात. आणि मग तिथून दम्म, अदम्म, सद्दम्म हे सगळं सुरू होऊन जातं. क्रियाशील म्हणजे क्रियाशील का होतं चित्त, कारण तिथून मग आपण क्रिया करत असतो. बाबासाहेबांनी काय केली, महाड क्रांती केली, केला ना, पाण्याचा संग्रह केला. असे हे मग आपण त्यांची क्रियाशीलता ती आहे. मग आपण आपली क्रियाशीलता दाखवण्याचं काम, आपली जबाबदारी आहे. कारण ही तथागतांची जबाबदारी बाबासाहेबांनी स्वीकारली. बाबासाहेबांनी ती जबाबदारी कोणावर टाकली, आपल्यावर. कारण हे सर्व अनित्य आहे आणि नश्वर आहे. कारण आज मी आहे, उद्या मी नसणार आहे, उद्या आणखी कोणीतरी असणार आहे. पण ही गाडी मात्र अनित्यवाद कोणी सांगितलेला आहे, तथागतांचा आहे, नश्वर आहे. आपण आज क्षणिक आहेत, अनुरेणू. आज ते काय होतात, पटापट ते फ्लक्च्युएट होत जातात. हे तत्वज्ञान, हे विज्ञान सुद्धा बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून अनेक शास्त्रज्ञ जे आहेत ते बुद्धच्या तत्वज्ञानाला ते अधोरेखित करतात. शैक्षणिक बदल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, सांस्कृतिकही सांगितलेलं आहे, एकूण सर्वच सांगितलेलं आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, कुशल कर्म करायचं आहे. कुशल कर्म कशासाठी, मानवाच्या हितासाठी, आपल्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, जो बुद्धांनी सांगितलेला आहे कर्म सिद्धांत. आता जसे आपण कर्म करणार तसेच त्याचे फळ मिळणार. मग ते फळ पुढच्या जन्मात नाही तर ते ह्याच जन्मात, पुढचा जन्म नाही. बुद्धांनी पुनर्जन्म मानला आहे, पण कोणाचा, विचारांचा. किंवा एखादं त्यांनी एक उदाहरण दिले की जसं एक बीज आपण पेरतो आणि त्या बीज तर ती नष्ट होते, पण त्याच्यातून नवीन झाड उगवतं. आज आपण काहीतरी, कोणी कविता म्हटलेली आहे, कविता कोणी पाठांतर केली, ती काय झाली, पुनर्जीवित झाली, पुनर्जन्म झाला ना. मी माझ्याकडून तिकडे सोपवली, त्यांनी ती पाठांतर केली. तर अशा पद्धतीचा तो पुनर्जन्म आहे. असा नाही की मी आज पूर्ण मेली आहे आणि परत माझा जन्म झालेला, असा कुठेही नाही. तर बुद्ध हे म्हणतात की आमच्याकडे आमचे जे 4 तत्व आहेत, ते 4 तत्व आमच्या मृत्यूनंतर ते आकाशामध्ये विलीन होतात आणि आकाशामध्ये विलीन होऊन तो पुनर्जन्म ते मान्य करतात. परंतु हे 4ही घटक एकत्र येऊन पुन्हा एक व्यक्ती जन्म होणं हे फार 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 दुर्मिळ आहे. असं होणं अशक्य आहे. कधीतरी एखाद्या वेळेस हे 4ही घटक एकत्र येऊ शकतात, पण त्याची शक्यता फार कमी आहे. म्हणून जे काही कर्म करायचे असेल, कुशल कर्म, अकुशल कर्माकडे जायचं नाही. कुशल कर्मच आपल्याला करायचे आहेत आणि कुशल कर्माचे विपाक म्हणजेच परिणामसुद्धा आपल्याला ह्याच जन्मात घ्यायचे आहेत. त्यात कुशल कर्माचे परिणाम कसे आहेत, कोणाला तात्काळ, आपण विचार करतो मला काही चुकलं की मला लगेच त्याचे परिणाम दिसतात, तिथं एवढे पाप करते पण तिला एकही काही होत नाही. पण कर्माचे त्याचे विपाकसुद्धा वेगवेगळ्या रूपाने आपल्याला मिळतात. म्हणजे कोणाला ताबडतोब मिळतात, कोणाला काही काळानंतर, तर काहीला खूप वेळानंतर, तर काहींना मिळतच नाही. तर असे त्याचे परिणाम. पण ह्याच जन्म आपल्याला एकच जन्म आहे. ह्या एकाच जन्मामध्ये कुशल कर्म करायचे आहेत, त्याचे परिणामही आपल्यालाच भोगायचे आहेत. चांगले करू तर चांगले परिणाम येतील, वाईट करू तर आपल्याला वाईट परिणाम येतील. म्हणून आपल्याला कुशल कर्म करायचे आहे. मग ते कुशल कर्म कोणासाठी आहे, माणसाच्या हितासाठी. हा धर्म कोणाचा आहे, माणुसकीचा.
साठीचा असलेला धर्म आहे, मानवासाठीचा असलेला धर्म आहे आणि तो फक्त आपण मानव कल्याणासाठी कसा उपयोगात आणावा ही आपली जबाबदारी आहे. आणि परिवर्तन, माझा विषय अतिशय मोठा होता पण तरी मी तो थोडक्यात केला की धर्मांतराचं परिवर्तन खूप आहे. आमच्या स्त्रियांमध्ये ते एवढं परिवर्तन झालेलं आहे, एवढं परिवर्तन झालेलं आहे धर्मांतरानंतर की आम्ही धम्म सोडून देतो आणि बाकी गोष्टीकडे जातो. आम्ही किटीला इतकं महत्त्व देतो आहोत. स्त्रियांना मी विशेष करून सांगते की किटीला एवढं महत्त्व आहे की त्यामध्ये आम्ही काय, तिथे थोडासा वेळ तर आम्हाला एन्जॉय करायला मिळतो ना. एन्जॉयची परिभाषा काय असेल, आनंदाची परिभाषा काय असावी, आनंद ज्याचा त्याचा शोधावा लागतो. जर आम्ही इथे बसलून एखाद्या 4 लोकांना जर बुद्ध आणि धम्म वाचण्यामध्ये आनंद मिळत असेल तर तो किटीपेक्षा किती मोठा आहे. कोणाला धम्मपद वाचण्यामध्ये जर आनंद मिळत असेल किंवा आणखी कुठली तरी चांगली कादंबरी वाचायला आनंद मिळत असेल, कोणाचं जीवनचरित्र वाचायला आनंद मिळत असेल, कित्येक महापुरुष आहेत त्यांचं जीवनचरित्र वाचायला आनंद मिळत असेल, त्याच्यापेक्षा कुठलं वेगळं आहे की आम्ही रंगीत कपडे, एकसारख्या साड्या, एकसारखे हे सगळं करून एका ठिकाणी जायचं आणि मस्त रांगेने एक लाल रंगाचे कपड्याचे फोटो टाकायचे. हा कुठला गणवेश आहे, ही कुठली नीती आहे. ही नीती नाही आहे, ही नीतीमध्ये येत नाही आहे. ही तात्पुरता आनंद आहे, हे नीतीमध्ये आहे. आणि धम्म काय म्हणतो, धम्म आपले बुद्धाचा धम्म कसा आहे, धम्म म्हणजे नीती. हे वाक्य ब्रीदच लक्षात ठेवायचं, धम्म म्हणजे नीती. मी नीतीला विरोध करते आहे का, मग मी जे आचरण करते ते नीतीला विरोधक आहे का, हा प्रश्न जेव्हा आपण करू ना तेव्हा आपण कुठेही भरकटणार नाही. हा प्रश्न नेहमी आपल्याजवळ असावा की मी जे काम करते ते नीतीला धरून आहे किंवा नाही, नैतिकतेला धरून आहे किंवा नाही. नीती म्हणजे काय, नीती म्हणजे काय, नैतिकता, की जे चांगलं आहे तेच. फक्त हा प्रश्न आपल्याला सतत, मग पुरुषांनी पण हा प्रश्न विचार करावा, पुरुषांनी पण करावा. आज अनेक ठिकाणी आपल्या याच्यामध्ये मी पाहते आणखी दुसरा परिवर्तनानंतरचा, इतक्या स्ट्रॉंग महिला झाल्या, इतक्या स्ट्रॉंग महिला झाल्या, इतक्या स्ट्रॉंग मुली झाल्या की लग्न झालं की 6 महिन्यात घटस्फोट घेत आहेत. होऊन राहिलंय, हे सत्य आहे. कारण त्यांच्यापर्यंत आम्ही धम्मच पाठवलेला नाही आहे. त्यांची चूक नाही आहे, चूक आमची आहे. आमच्या मुलांना जर धम्माचं पालन करायला शिकवलं असतं तर त्याच्या मनामध्ये कुठेतरी स्थिरता आली असती आणि त्यांनी त्याप्रमाणे आचरण केलं असतं. मुलांची चुकी नाही आहे, चुकी आमची आहे, चुकी आमची आहे. म्हणून आपण सर्वांनी सर्व फ्रंटवरती आपल्याला काम करायचं आहे. सर्व फ्रंटवरती एक व्यक्ती आपण आपल्या परीने करू शकतो, कारण आपल्यासोबत सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व क्षेत्र आपल्यासोबत आहेत. म्हणून मला कुठल्या याच्यावर काम करायचं आहे तर तो आपण विचार करायचा आणि आपली पुढचा जो आपल्यावरती असलेली जबाबदारी समोर घेऊन जावी. हा विषय खूप मोठा आहे, मी आणखी पुढे रेटत नाही. मी इथेच आपली थांबते, आपली रजा घेते. जय भीम, जय भारत, जय संविधान. विस्तरपणे आपण या धर्मानंतरच्या परिवर्तनाबद्दल समजावून सांगितलं आहे. आजही आपल्या आईबापांनी जे देव काढले घराच्या बाहेर ते काही लोक घरात आणत आहे, हे तेवढंच खरं आहे. आपण साधी पोरांना दिठही लागली म्हणून तरी मीठ मिरचे घेतो आणि काढतो. पण मी माझा अनुभव सांगते, तुम्ही छोट्या 3 मेणबत्त्या जरी घेतल्या आणि नमो बुद्धाय नमो धम्माय म्हणून त्या बाळाच्या अंगावरून उतरवून भगवंताजवळ लावल्या तर त्यांनी सुद्धा, हा माझा अनुभव आहे आणि मी हेच करते, मी दुसरं काहीही करत नाही. आणि त्या मेणबत्त्या भगवंताजवळ लावते, मी दुसरे दीठ काढत नाही आणि पाणी कुठलं देत नाही. हा आता अंधश्रद्धा जरी मला असेल पण माझा विश्वास तेवढा आहे की मी भगवंताजवळ अगरबत्ती मेणबत्ती लावली तरी माझ्या बाळाला बरं वाटेल. आणि त्यांनी हे सांगितलं की आता नियम जे लागू झालेले आहे त्यात बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपलं शिक्षण तर आपोआप कमी कमी होत जात आहे, कारण आपले मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आपल्या मुलांचे शिक्षण होत नाही आहे. आणि संघटित
होतच नाही आहो, कारण की आपल्या संघटना बिखरत आहेत. आपल्याला संघटित पण व्हायचं तेवढंच आहे. आणि ह्या नवीन कायद्यानं आपल्याला संघर्ष करायला तत्काळ थांबवलंच आहे. संघर्ष करायचाच नाही तर आपल्याला न्याय कसा मिळावा काय, तर आपल्याला ह्या सर्व वक्ते लोक आपल्याला हे सांगतात की आपल्याला संघटित राहून आपल्याला संघटितच राहायचं आहे, तेव्हाच आपल्याला संघर्षाला आपल्याला यश मिळेल. धन्यवाद ताई, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि पुढील अध्यक्ष भाषण रंजनाताई वासे ह्या आपल्या कार्यक्रमात खूप आधीपासून येतात आणि आताही त्यांना ह्या विहाराबद्दल खूप उत्साह आहे आणि त्यांचं आज अध्यक्ष भाषण आपल्याला सर्वांनी ऐकायचं आहे. त्यांनी आपल्याला सांगावं अशी मी त्यांना विनंती करते. तर महाकारुणिक तथागत बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. तसेच इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्रावण पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सविनय मैत्रीपूर्ण जय भीम. आता आपण धम्मचर्चा ऐकली, खूप मजा आली ना. सगळे मुद्दे घेतले मॅडमनी. हे सगळं आराखडा का मांडावा लागत आहे? आम्ही जे कार्यकर्ते आहोत, जे वक्ता आहेत, आम्हाला हे घर आहे, परिवार आहे, सगळं आहे. एवढं करून आम्ही एवढी सगळी तयारी का करतो, हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे त्या काळातही बुद्धाने जी क्रांती केली, थोडंसं 2 मिनटासाठी तिकडे घेऊन जाते, 3000 वर्षापूर्वी बुद्धाने कशी केली क्रांती. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये बिलकुल दिलेलं आहे बाबासाहेबांनी, की त्यांनी प्रत्येकाशी चर्चेच्या माध्यमातून मैत्रिणी पटवून दिलं की तुम्ही जे यज्ञ करता किंवा तुम्ही जे हवन करता, तुम्ही जे पशुबली आहे ना देता, ते किती चुकीचं आहे हे त्यांनी पटवून दिलं. कसं? फिरून फिरून सगळ्यांशी चर्चा करून. तशाच पद्धतीचं काम आम्ही उचललं आहे आता, असं समजा. आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली, नक्कीच आम्ही आणखी पुढे नेऊ. तर त्या काळात काय झालं, बुद्धाने सगळ्यांना चेंज केलं. काही म्हणजे ब्राह्मणांची जी एकेरशाही होती, म्हणजे त्यांना आयतं मिळायचं. पुरोहितगिरी अगदी नावाजलेली होती. राजाच्याही पुरोहिताच्या समोर चालायचं नाही. पुरोहितांनी म्हटलं की यज्ञ करायचा आहे तर राजाला पूर्ण खर्च जमा करायसाठी सगळ्या जनतेकडून कर जमा करायचा, डबल टिपल कर लावायचा. म्हणजे शोषण आम लोकांचं, जे आत्ताही सुरू आहे. आत्ताही जे मुद्दे उचलल्या जातात, जे लाडकी बहीण योजनाच घ्या ना, कोणाच्या कराचे पैसे जातात, आपण जमा केलेले जळून देतात का ते? मग याचा फंड वळवतील, त्याचा फंड वळवली. व्यवस्था चेंज झालेली आहे. बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केला की हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि म्हणून ते राष्ट्रीय नाही, विश्वरत्न होते. ते राष्ट्राचेही नाही, पण या लोकांनी त्यांना दलितांचे नेते बनवून ठेवलं. त्याच्यातही किती पॉलिटिक्स केली. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या आहेत. मी मुख्य सांगणार आहे. तर त्यावेळेस काय झालं, काही ब्राह्मण पण जुळले, भिक्षू झाले. पुरोहितांना वाटलं की आता आपलं पडलं खाली होणार आहे, आपल्याला कोणी दान देणार नाही, आपल्याला कोणी पैसा देणार नाही, यज्ञ नाही होणार, तर आपल्याला शिरा कुठून मिळणार, वर्षभराचा सामग्री कुठे मिळणार है ना, आणि हे सगळं एन्जॉय करायला कुठे मिळणार. त्या काळामध्ये प्रत्येक राजाच्या राजवाड्यामध्ये जुगार खेळायसाठी एक भवन असायचं होतं. प्रत्येक राजाच्याकडे जुगार खेळण्याच्या नंतर एक मद्यपानगृह असायचं. सगळ्यांना बिघडवताना ते ब्राह्मण नाचायचे. आपली तर मजा आहे, सगळे बिघडलेले आहे. म्हणून बुद्धाला ते 5 शील आवर्जून लोकांना द्यावे लागले. जर मला परिवर्तन करायचं आहे ते हे शील मला लोकांना द्यावे लागतील, तेव्हाच जनकल्याण होईल. कारण पशूंची पण हत्या करतच होते आणि मनुष्यांची पण करत होते. आणि कन्या शब्दाविषयी ताई बोलल्या ना, तर त्या ब्राह्मणाने यूज केलेली मुलगी तिला कन्या म्हणायचे. म्हणजे इतका वाईट
की तिथे हे पण होत असे, स्त्रियांची काहीही इज्जत नव्हती आणि स्त्रियासुद्धा खूप दारू प्यायच्या, त्यांना पण भरपूर दारू मिळायची यज्ञामध्ये आणि प्रत्येकाला मिळायची. जे काय सुरा म्हणतात, सोम म्हणतात ना, हे नावं आहेत दारूचे तेव्हाच्या. आणि स्टँडर्डवाली दारू राजे रजवाडे आणि ब्राह्मणं सगळे पेत होते आणि जे सुरा असायची ना ते सामान्य लोकांसाठी. तर हे सगळं तांडव पाहूनच बुद्धाला ही क्रांती करावीशी वाटली आणि त्यांनी धम्मक्रांती केली. त्याच्यानंतर त्यांनी तिथे चुपचाप बसले का ब्राह्मण? ब्राह्मणवादी, ब्राह्मणांची संख्या कमी आहे पण ब्राह्मणवादी खूप आहेत बरं का. तर ब्राह्मणवादी कसं ओळखायचं? जो समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या 4 तत्वाला मानत नाही तो ब्राह्मणवादी. जो समता प्रस्थापित करण्याची दूरदृष्टी ठेवत नाही तो ब्राह्मणवादी. तर असे लोक कमी आहेत का? खूप आहेत. तुम्हाला वाटत असेल ब्राह्मण अगदी 3% आहे, सगळे लोक ओरडून ओरडून सांगतात, पण ब्राह्मण फक्त इशारा देतात. बाबासाहेबांनी संविधान नाही लिहावं म्हणूनही षडयंत्र झालं. त्यांनी एवढ्या मेहनतीने आपल्याला बौद्ध धर्म दिला, तो नासवला पाहिजे, हेही षडयंत्र झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये षडयंत्र कसं काय होते? रिपब्लिकन पार्टी विरोधी पक्ष होता, त्याला जिरवलं पाहिजे, हे पण षडयंत्र झालं. आत्ताही आमचा जो धम्मप्रचार होत आहे त्याला मागे आणलं पाहिजे, याचंही षडयंत्र होत आहे. नवीन भिक्षू तयार केले जात आहे, नकली भिक्षू तयार केले जात आहे. आता आम्ही जागरूक झालो, अभ्यासू झालो, आम्हाला खूप काही शिकायला मिळते. आमचे कार्यक्रम सतत लागत राहतात, विहारात लागतात, दीक्षाभूमीला लागतात, अनेक ठिकाणी लागतात. पण आम्ही ते इम्प्लिमेंट करत नाही. आम्ही सावधगिरीने राहत नाही. आम्ही तरी त्यांच्या आहारी जातो. हे थांबवलं पाहिजे. मी सगळ्यांना विनवणी करेल की तुम्ही याच्यावर विचार करा. बुद्धांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीचं कारण राहते. बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागे ब्राह्मणवाद्यांचा हेतू काय आहे हे लक्षात घ्या. आमच्याच लोकांना आमच्याच लोकांमध्ये बदनाम करून त्यांची जी आम्ही रिस्पेक्ट करतो, त्यांचं जे ऐकतो ते कमी केल्या जात आहे. आणि ज्याची पारमिता पूर्ण नाही आहे, ज्याचे शील पूर्ण नाही आहे, असा आमच्यातले लोक त्यांच्या विकल्या जात आहे. लालच, लोभ हे जे आडंबर आहे हे त्यांना अट्रॅक्ट करत आहे. म्हणजे कमजोर आम्ही कशामुळे बनलो? बाबासाहेबांचं, बुद्धाचं ऐकलं नाही म्हणून. जर तुम्ही शील पालन करणारे असाल, तुम्ही नैतिक असाल, कोणी खूप पेट्या देऊ दे ना, तुम्ही जाल का त्यांच्याकडे? जाल का दादा? तुम्हाला कोणी म्हटलं की मी एवढे लाख देतो, तुम्ही या विहारात जाऊ नका, ऐकाल का त्यांचं? जो शील पालन करतो तो ऐकू शकत नाही. पण आमचे नेते गेले ना, सगळे जाऊन बसले तिकडे. म्हणजे आपण वेगळं जेवतो ना, ते वेगळे जेवतात का? आपण वेगळ्या घरात राहतो ना, त्यांना वेगळ्या घरात राहायचं आहे का? ही कमजोरी आहे आपली. आणि त्या काळातही जेव्हा त्यांना दिसलं त्या काळात की बुद्धावर तर एवढे लोक फिदा आहेत बाबा, बुद्धाचंच मानून राहिले, आपलं काही मानतील नाही, मग त्यानं काय केलं? काय प्रचार केला? बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, आताही बोमलतात है ना. त्यांनी आपल्या गेअरमध्ये घेण्यासाठी असा अपप्रचार केला. मग त्यांनी काय केलं? महाभारत, रामायण हे सगळे ग्रंथ लिहून काढले. नुसती बकवासबाजी है ना. आकलन करून कथेला असं दाखवलं की हे वास्तविकता आहे. जिथे जिथे बुद्धाचा निवास होता, जिथे जिथे लेण्या होत्या, तिथे दाखवलं की हे पांडवांची लेणी आहे. ही सगळी भेसळ करणं हे त्यांच्या रक्तात आहे, तरी आम्ही त्यांच्या दावणीला बांधल्या जातो. म्हणजे चुकीचं कोण आहे? कोण आहे का? जोरात सांगा, चुकीचं कोण आहे? हां, आम्ही आहोत. आम्हाला बाबासाहेबांनी एवढं सचेत केलं, ओरडून ओरडून सांगितलं. कितीकच वेळा रडले सुद्धा ते की माझ्या समाजाला हे कळत नाही.
दुःखी व्हायचे बाबासाहेब, पण तरीसुद्धा आम्ही सावधगिरीने राहिलो नाही आणि आत्ताही आम्ही तेच करत आहोत. आंबेडकरी विचारधारेच्या नवीन नवीन पार्ट्या पुढे येतात. काही कमी आहे का पार्ट्यांची समाजामध्ये? दरवर्षी एक नवीन येत असेल समोर आणि बिखरते कोण? समाज, आम्ही. मग आमची चुकी आहे की नाही? आमच्या नेत्यांना जे यश मिळत नाही, आमच्या नेत्यांवर आम्ही कब्जा ठेवू शकलो नाही, आम्ही नवीन कार्यकर्ते नवीन नेते निर्माण करू शकलो नाही, इथे आम्ही चुकतो आहोत. आम्ही बुद्धाने फक्त धम्म सांगितला, क्रांतीची भाषा नका करू, चुपचाप डोळे लावून बसा. हे शिकवणीमध्ये मोठं झालो. आत्ता आम्ही वाचतो तेव्हा कुठे आम्हाला कळते की बाप रे, एवढा इतिहास बदलणारे लोक हे आहेत. मग इतिहास बदलतो तो क्रांतीनीच बदलतो ना, चुपचाप बसल्याने बदलणार आहे का? तुम्हाला त्रास आहे तुमच्या परिवारात आणि तुम्ही आवाजच नाही उचलला तर कुणाला माहीत होणार आहे का? लोकांना दिसेल, अरे किती चांगलं राहतात सासा-सुना, किती मस्त पोरीला कुठे कुठे जाऊ देतात, पोरींना कुठे कुठे. ते माहीत आहे का सुनेला छळते, सून तिला सासूला छळते, माहीत आहे? लोकांना दाखवलेलंच दिसणार. तशी आमची परिस्थिती आहे. आम्ही फक्त दाखवतो. आज पौर्णिमा आहे, आज आम्ही उपवास ठेवला, आम्ही पाचशिलाचं पालन करतो है ना, आम्ही समतेमध्ये राहतो, आम्ही मैत्री जपतो. बाजूवालीशी वर्षभर 2 वर्ष झाले बोलत नाही. नातेवाईकांना एखादं कोणी काही म्हटलं तर त्याच्या घरी कोणी वेलं तर उभी राहत नाही. बाई कायची मैत्री वय हे, विहारातच का? आपल्या आचरणात आणलं पाहिजे. मी या पद्धतीनं बोलते ना, तुम्हाला रागही येत असेल, पण मी सत्य प्रस्तुत करते. तिनं तसे कपडे घातले म्हणून मला तसेच पाहिजे. आगाऊ खर्च करत आहे मी, माझ्याजवळ जे आहे त्याच्यात शांत मन आहे का माझं? मग तुम्ही मनावर कोणते चलनवलन केलं? मनाला केव्हा स्थिर करणार तुम्ही? मनावर केव्हा प्रॅक्टिस करणार? हे धम्म जो आहे हे सगळं शिकवतो आहे. धम्म मनाला प्रमुख म्हणत आहे. मग आम्ही ते करूच नाही. दरवर्षी आम्ही बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचू आणि आम्ही प्रत्येक वर्षी वाचतो. ताई, मी 2 वर्ष इथे वर्ग घेतला आहे, मला माहीत आहे मायांना किती माहीत आहे. जेव्हा मी सांगितलं की तिथे जे आवश्यक आहे तिकडे लक्ष द्या, सचेत व्हा. आपल्याला आपले सण जे आधी करत होतो ते नवीन रूपाने प्रस्तुत केले जातात. ताईंनी काढला तो मुद्दा, प्रत्येक मुद्द्यावर बोलल्या ताई, फार छान बोलल्या है ना. ह्या बौद्धांचा आहे, पोळा बौद्धांचा आहे. अरे कायचा बौद्धांचा आहे? कोणत्या इतिहासात आहे? आम्ही ते जुनं सगळं फेकून दिलं. पण नाही, आम्हाला दुसऱ्या दिवशी मटण नाही खायचं आहे. पाडवा रात्री जुव्यात बसणारे लोक जुवाही खेळतात, ड्रिंक पण करतात. कुठे जाते मग धम्म तेव्हा? हे सगळं जे आहे ना खूप आतून निर्माण झालं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष तळागाळात गेला प्रत्येकाच्या तोंडून. राजनीतीबद्दलही सांगते मी, प्रत्येक बोलतो समाजातला अडाणी अनपढ पोट्टा असेल ना तोही म्हणाल, अरे रिपब्लिकन पार्टी तर डुबली. अरे लेखा, तू कधी प्रयत्न केलास रिपब्लिकन पार्टीला वोट देण्याचा? तुझ्या बापानी केला? मग आता त्या पक्षाला कोण उचलणार? आपल्याला पुढे यावं लागेल आणि आलं पाहिजे. जेव्हा महिला एवढं काम करून तुम्हाला सांगत आहेत तर बंधूंनी पण साथ दिली पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही असा प्रयोग करणार आहोत. काही नगरसेवक आम्हाला रिपब्लिकन विचारधारेचे निवडून आणायचे आहे. साथ द्याल की नाही? साथ देणं आवश्यक आणि त्याच्यासाठी संघटित होणं आवश्यक. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे तर आपण फाईट करू शकतो. आपण एकट्याने कोणीच फाईट करू शकत नाही.
नाही ते एखाद्या नेत्याचं कॉलर तर आपणही पकडलं असतं हो आणि गेलो असतो जेलात. पण त्याच्याने काही फायदा होणार आहे का? काहीच नाही. आता जनसुरक्षा कायदा आला, आणखी नवीन येईल. संविधान एवढं टॉप संविधान लिहूनही ते त्याच्यातही शोधून राहिले. त्यांचे लोक एवढे अभ्यासक आहे की ते बाबासाहेबाचे खंड आहे ते सगळे पाठ झाले त्यांना. ते सगळे वाचून त्याला इम्प्लिमेंट करतात आणि आम्ही फक्त वाचतो. फरक हा आहे. बुद्धाने सांगितलेल्या गोष्टीच त्यांचे साधू संत कथामध्ये जातक कथा सांगतात. तुम्ही यूट्यूब खोला कधी आणि लोकांना भरकटतात. ताईनी सांगितलं पाणी घेते, अगरबत्ती मोमबत्ती लावते. काय आहे हे? अगरबत्ती मोमबत्ती. ताई, बाळाला जर ताप आला, बाळ जर खूप रडत असेल तर तुम्ही आपली मैत्री एकत्र करून एक प्रेमाने हातही फिरवला ना तरी बाळाला आराम लागेल. तुम्हाला मोमबत्ती आणि अगरबत्ती घ्यायची पण जरूरत नाही, एवढी गॅरंटी आहे मला. कारण ही मैत्री भावना खूप स्ट्रॉंग असते. ताईंनी पण सांगितलं खूप स्ट्रॉंग असते. जेव्हा आपण मनापासून कोणाला आठवण करतो, तिच्याविषयी आठवण करून मैत्री करतो, फोन येते तिचा, येते की नाही? मैत्रिणीचा फोन अगदी येतो आणि तेव्हा आपल्याला जाणवते अरे यार माझी तरंगे तिच्यापर्यंत पोचली का? जे ताईंनी सांगितलं मॅग्नेट. हे आहे कमाल. हा कमाल आहे बुद्धिझमचा की ही तरंगे जे आहे ना एकापासून दुसऱ्यापर्यंत पोचतात. म्हणून आपण म्हणतो आपल्या जवळचा जो व्यक्ती असेल आपल्या परिवारात आठवण करा. तो जर अंतिम श्वास घेत असेल आपल्याला तो स्वप्नात दिसतो, आठवणीत येतो आणि 2 दिवसानंतर आपल्याला बातमी मिळते की तो गेला. खूपदा होतं असं. हा आहे गुणांचा पुनर्जन्म. हा नाही आहे की तो चेहरा तसा होता तो पुन्हा जन्माला येईल. चेहरा जन्माला येत नाही. मी बऱ्याचदा तो वर्ग घेतलेला आहे आणि महिलांना समजावून सांगितलं आहे. गुण असतात त्याच्यात आणि ते पण काही गुण असतात, पूर्ण नसतात. आपण म्हणतो मुलगा आजोबावर गेला, हा आपल्या आत्यावर गेला बोलतो ना, ते त्याच्यामुळे, कारण त्यांचा तो एक गुण त्याच्यात आलेला असतो. तर अशा प्रकारे पुनर्जन्म सांगितला आहे. हां, जीन्स असतात ते. आणि आपण काय करतो त्याच्यामुळे तो मेल्यावर नाही का दिवा घेऊन जातो कुठे? स्मशनात है ना, तिथे अस्थी नेतात शिरवायला, तिथे दिवा नेतात, नैवेद्य नेतात. हे सगळं सोडा ना, काही नाही आहे याच्यात, काहीच ठेवलं नाही आहे. हे सगळ्या रीतिरिवाजामध्ये आमचा पहिलेच बिमारीमध्ये कोणाच्या खूप पैसा खर्च झालेला असतो आणि या सगळ्या गोष्टीतही खूप. त्याच्यापेक्षा धम्म कार्यक्रम ठेवा घरात, शांतीचं वातावरण निर्माण करा, छान त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवण करा, त्यांच्या स्मृतीमध्ये काहीतरी बनवा, कुठेतरी दान द्या, असे चांगल्या गोष्टी करा, एखाद्या अनाथाश्रमला दान द्या. तर हे आहे परिवर्तन. तर हे परिवर्तन झालेलं नाही. मॅडम बोलल्या आणि मला पण ते दिसत नाही. मी समाजात आता पाहते, खूप पाहते. मी इथे लहानाची मोठी जरी नाही झाली, माझी ड्युटी जरी बाहेरगावी होती तरी 2000 पासून मी याच एरियात राहत होती. आत्ता मी न्यू मनीष नगरला राहायला गेली आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी इथे जेवढे ढकोसले पाहिले आहे मी सांगू नाही शकत. हळदीचं जेवण लग्नासारखं करता तुम्ही. काय आहे हे? खूप पैसा आला समाजाजवळ, चांगल्या कामासाठी लावा, शाळा बनवा, चांगल्या दवाखाने बनवा, समाजाला मदत करा. हे समाजामध्ये जे साधारण लोक आहे ते 100 200 रुपये जमा करून कार्यक्रम घेतात, चांगले कार्यक्रम ठेवतात. आणि तुम्ही पैसेवाले आहे तर तुम्ही द्यायला पाहिजे ना. जसे लांजेवार दादांनी आज दान केलं तेव्हा दान फार्मिता तुमची सक्सेस होईल. तुम्ही तेव्हा इतका खर्च केल्याने किंवा काही केल्याने काही मेडल मिळते का? बिलकुल नाही. मग त्याच्यामध्ये साधारण करा. कोणतंही कार्य परित्राण पाठ ठेवता 1 दिवस अगोदर, खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे लग्नासारखं इतकं मोठं फंक्शन होत आहे, परित्राण पाठामध्ये येणारे भंते किंवा जे करणारे आहेत ते सगळे आशीर्वाद देतील, मंगलमैत्री करतील.
है ना, नवरा नवरीला त्यांचे नियम समजावतील. म्हणजे हे जे आहे हे चांगल्या गोष्टी आहे, पण त्याचं रूप इतकं मोठं ठेवू नका. आणि जे पण आपण कार्य आता हाती घेणार आहोत, आपल्याला आंदोलन केल्याशिवाय कोणतंच काही मिळणार नाही आहे, ही आजची परिस्थिती आहे. जनसुरक्षा कायदा जरी झाला तरी आपण संविधानिक दायऱ्यामध्ये राहून प्रत्येक आंदोलन करू शकतो आणि आपण सरकारला जाब विचारू शकतो. आणि सरकारला जाब विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बौद्धांचं तर पहिलं कर्तव्य आहे, कारण आपण बाबासाहेबांना फॉलो करतो. आणि मी जास्त वेळ घेत नाही, कारण खूप वेळपासून तुम्ही ऐकत आहात. तर तुम्ही ऐकता थकले नाही पाहिजे जास्त. जसे आता सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत आहेत ना, तसेच प्रसन्न ठेवा. पुढच्या शनिवारी आणखी भेटू, आणखी नवीन विषयावर आपण चर्चा करू. मी इथेच थांबते. ज्योतिताईंनी खूप चांगलं महत्त्व सांगितलं पौर्णिमेचं, आणि उज्ज्वलाताईंनी परिवर्तनाचे जेवढे मुद्दे आहेत सगळे मुद्दे त्यांनी एक एक करून सगळे उचलले. त्यांना खूप खूप साधुवाद. मी इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी यांनी आपल्याला बरीच माहिती दिली. ते आधीही वर्ग घेत होत्या आणि आताही त्या मनापासून समता सैनिक दलांसाठी त्यांचं खूप मोठं कार्य आहे. या ठिकाणी आपल्याला आपण कोणी आता फॉर्म भरले आहेत का, नवीन फॉर्म भरले असतील तर त्यांनी जमा करायचे आहे. आणि ज्याने नाही भरलेले आहेत त्यांनी ताईकडून फॉर्म घेऊन भरायचे आहे. आणि आपल्याला समता सैनिक दलाला सहयोग करायचा आहे. बाबासाहेबाची रिपब्लिकन पार्टी आहे त्याला सहयोग करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी खूप काही माहिती दिली. आता कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आधी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद ताई.